अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। अरे दीवानो मुझे पहचानो, कहाँ से आया मैं हूँ कौन। मैं हूँ डॉन, मैं हूँ डॉन। सर्वांनी साहेबांचा सत्कार करावा। छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर्वांनी स्थानापन्न व्हावं। शहर प्रमुख यांचं स्वागत या ठिकाणी आमचे शशिकांत पाटील, ज्ञानेश्वर भेरे आमचं शिवप्रभूंना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना मानवंदना। या ठिकाणी यांच्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार माननीय प्रदीपजी जयस्वाल साहेब, माजी सभापती व या भागातील आपले कर्तव्यदक्ष नगरसेवक मोहनजी मेघवाले साहेब, आपल्या घाटीचे यांनी आत्ताच आपल्याला एक चांगलं मार्गदर्शन केलं, रोग निदान कसा करावा त्याच्याबद्दल माहिती दिली असे आपले भांगेराव साहेब व आपल्या महिला आघाडीचे पद्मताई शिंदे, सर्व उपस्थित बंधू भगिनींनो, आज या ठिकाणी आपण जयस्वाल साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जो आरोग्य शिबिर ठेवला आहे, खरंच मी राजूभाऊ आयरेचं या ठिकाणी कौतुक करतो आहे। एक असेच उपक्रम आपण या ठिकाणी राबवायला पाहिजे। 80% समाजकारण आणि 20% राजकारण, त्यातलाच एक भाग म्हणून एक आरोग्य शिबिर आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि गायकवाड साहेबांनी आपल्याला एक चांगली माहिती दिलेली आहे की या ठिकाणी कर्करोग म्हणजे कॅन्सर बद्दल कोणी घाबरू नये। कॅन्सर आता आपण बघितलेले एक 10-20 वर्षापूर्वी टीबी हा आजार खूप अतिशय म्हणजे आपला गंभीर आजार होता, आपण गंभीर समजत होतो। तसंच आता कॅन्सर खूप निदान झालेले, खूप औषधी निघालेले आहे। या ठिकाणी भाषण ऐकलं चालले गेले आरोग्याचा याने। धन्यवाद भाऊ। आपण ज्यांना मोठमोठाले सभागृह या संभाजीनगरमध्ये आदरणीय जयस्वाल साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे आणि आपल्याला या ठिकाणी आनंद वाटत की साहेबांनी जेवढी जास्तीत जास्त मदत करता येईल तशी मदत आपल्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण करणार आहोत। आपल्याला मी विनंती करतो साहेब, या ठिकाणी आपण मार्गदर्शन। शिवाजी महाराजांना अभिवादन करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही मानवंदना करून हिंदू हृदय सम्राट माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनाही मानवंदना करून या छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो ते महाराष्ट्रातील लोकप्रिय नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आजच्या आरोग्य शिबिर कार्यक्रमाला व माझ्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी उपस्थित असलेले श्री गायकवाड साहेब,
शहर प्रमुख श्री राजपूत साहेब, त्याचबरोबर मोहन बेगावले, शिंदेताई, त्याचबरोबर गवळीताई, त्या ठिकाणी पवार आणि या भागातील सर्व जमलेले नागरिक बंधू आणि भगिनी, विशेष करून या ठिकाणी घाटीतून आलेले माझे सर्व डॉक्टर बंधू भगिनी यांचाही मनापासून आभार मानतो. आणि विशेष करून गायकवाड साहेब आपल्या टीमचा सुद्धा यासाठी आभार मानतो की आपण कॅन्सरचं काम टाटा नंतर कोणी चांगलं काम चालत असेल तर संभाजीनगरच्या हॉस्पिटलचं काम जोरात चालू आहे. आणि हे मी सांगितलं, हा मी एका ठिकाणी गेल्यानंतर एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की आम्हाला टाटा नंतर कुठलं चांगलं आम्हाला व्यवस्था मिळाली असेल तर संभाजीनगरमध्ये कॅन्सर हॉस्पिटलमध्ये आम्हाला चांगली व्यवस्था मिळाली आणि चांगलं काम त्या ठिकाणी केलं. त्याबद्दल आपलाही या ठिकाणी मनापासून धन्यवाद करतो. या ठिकाणी उपस्थित सर्व माता बंधू भगिनींचं माझा वाढदिवसासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो. कारण की पावसाचा वेळ आहे, आपल्याला सर्वांना या ठिकाणी चेकअप करायचं आहे. आपलं चेकअप चांगल्या पद्धतीने आपण करून घ्यावं आणि आपल्याला जे जे काही लागेल त्यासाठी आपण सांगावं. या ठिकाणी राजीव आयरेने सांगितलं जे कामं असतील ते सांगा, कारण की तुम्हाला सांगतो शिंदे साहेबांच्या माध्यमातून शहराचे 80% रोड या ठिकाणी कंप्लीट करून दिले. कारण की त्या ठिकाणी आमच्या ग्रामीण भागाच्या आई बहिणी नुसतं मातीवर बसून आपल्या मुलाला जेवण खाऊ घालत होते. मग तुम्ही पाहिलं असेल RC नगरपासून तर जटवाडा रोडपर्यंत आपण जाऊन बघावं की रोड कशी आणि किती चांगल्या पद्धतीने केले. तर नुसतं शिंदे साहेबांनी मदत केली म्हणून मी करू शकलो. कारण की शेवटी त्यांनी कधी पाहिलं नाही, त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा असेल, बाबासाहेबांचा पुतळा असेल, अण्णाभाऊ साठेंचा पुतळा असेल, 5 मिनिटं लावलेली गाडीत त्यांनी कानात सांगितलं आणि सचिवला सांगितलं 5 कोटीचा जी ताबडतोब पाठव. म्हणजे इतकं काम करणारे ते नेते होते आणि त्यांनी माझ्या या विवाहामध्ये चांगले पैसे दिले. त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद करतो. आपण सर्वजण घाटीची टीम, त्याचबरोबर आमची गायकवाड साहेबची टीम या ठिकाणी या आमच्या सर्व माताबंधू भगिनीला चेक करायला आले त्याबद्दल तुमचंही मनापासून धन्यवाद करतो. परत एक वेळेस माझा या ठिकाणी वाढदिवसानिमित्त मला आपण या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल धन्यवाद. या ठिकाणी सभागृह पहिल्यांदा मला पाहायला मिळालं की इतके सभागृह बोलवली. पहिल्यांदा एवढं छोटं सभागृह बघून मला आश्चर्य वाटायला लागलं की हा सभागृह आपण कुठे बांधणार, कसं बांधणार. कारण की सभागृह आपलं एवढं मोठमोठे की जिथं 5-5 काही काय काम असेल आपण सर्व करून देऊ. आपण सर्वजण आला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.